मुंबईतील मोठ्या ऑफिसमध्ये एक वयस्कर अम्मा मजला पुसत होती. पांढऱ्या साडीमध्ये गुंडाळलेली तिचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते, पण चेहऱ्यावर ती शांत सुसंस्कृत छाप होती. जणू काळाने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतले होते. पण काळाची सगळी मार सहन केल्यानंतरही तिचे संस्कार आणि तिचा आदर तसाच टिकून होता. ती म्हातारी अम्मा खूप काळजीपूर्वक प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत होती. जणू त्या ऑफिसमध्ये प्रत्येक स्टाईलमध्ये तिचा श्वास मिसळलेला होता. तिच्या थरथरणाऱ्या हातात जुना झाडू होता आणि तिच्या पायात घासलेली चप्पल. प्रत्येक झाडूच्या फटक्याबरोबर ती जणू स्वतःच्या भूतकाळाची धुळही झाडत होती. ना तक्रार ना थकवा. तेवढ्यात मागून आवाज आला, साईड व्हा, मॅनेजर साहेब येत आहेत. वृद्ध विमला देवी यांना तात्काळ बादली मागे ओढली आणि बाजूला झाल्या. काही क्षणातच लिफ्टचे दार उघडलं आणि बाहेर एक व्यक्ती आला. निळा सूट, चमकदार बूट, हातात फायली आणि चेहऱ्यावर अधिकाराची छाप. सगळा स्टाफ सरळ उभा राहिला. कुणी फायली दिल्या, कुणी वाकून नमस्कार केला. तो होता सुमित शर्मा, कंपनीचा नवा मॅनेजर. पण जसे त्याची नजर त्या थकलेल्या वृद्ध महिलेकडे गेली, त्याचे पाय क्षणभर थबकले. तोच चेहरा, तीच साडी, त्या सुरकुतलेल्या रेषा, तीच होती त्याची आई विमला देवी. वेळ जणू थांबून गेला. त्याच्या कानात जुने दिवस घुमले. सुमित, अभ्यास कर रे बाळा, जेणेकरून तुला कधी कोणासमोर डोकं झुकावं लागू नये. हे आठवताच तो आतून हादरला. पण पुढच्या क्षणी त्याच्या अहंकाराने सांगितलं, नाही, सगळ्यांसमोर नाही, आत्ताच नाही. तेवढ्यात स्टाफमधील एक मुलगी आली. सर, तुम्ही यांना ओळखता का? सुमितने चेहरा दुसरीकडे वळवला आणि हलका खोकला देत म्हणाला, नाही, बहुतेक सफाई स्टाफची नवी वर्कर असेल. एवढंच त्याने म्हटलं आणि विमला देवींच्या हातातून बादली निसटली. पाणी मजल्यावर सगळीकडे पसरलं. मॅनेजरचे बूट ओले झाले आणि ऑफिसमध्ये शांतता पसरली. विमला देवी लगेच वाकून बादली उचलू लागल्या आणि नीटपणे मजला पुन्हा पुसू लागल्या. पण यावेळी त्या फक्त मजला नाही, तर स्वतःच्या मनाचे डागही पुसत होत्या. त्यांच्या डोळ्यातून गळणारा प्रत्येक अश्रू त्या चमकदार मजल्यावर जणू एक प्रश्न लिहित होता. मुलाच्या ओळखीसाठी आज आईला पदाची गरज लागते का? कुणाचं लक्ष गेलं नाही, पण त्या एका क्षणात एक आई पूर्णपणे कोसळली होती आणि एक मुलगा आतून रिकामा झाला होता. लंच टाइम मध्ये सगळे आपापल्या केबिनमध्ये होते. विमला देवी एका कोपऱ्यात बसून आपल्या छोट्या डब्यातील कोरड्या पोळ्या काढत होत्या. कुणाकडे तक्रार नाही. तिचं शांत हसू जणू सांगत होतं, जे मिळालंय त्यात समाधान. कर्मचारी शांतपणे पाहत होते, पण कुणामध्ये एवढी हिंमत नव्हती की त्यांना विचारेल, तुम्ही कोण? कारण त्यांच्या चेहऱ्यावर गरिबी नव्हती, आदराची चमक होती. तेव्हाच सुमित आपल्या केबिनमधून बाहेर आला. त्याने पाहिलं, आई पोळ्या तोडत बसली आहे. घामाने भिजलेला चेहरा आणि वाकलेली पाठ. वयामुळे नाही, तर आयुष्याच्या ओझाने थकलेली. सुमितचं मन झालं की जाऊन सांगावं, आई चल घरी जाऊया, खूप झालं. पण तेवढ्यात मागून कोणीतरी बोलवलं, सर, मीटिंग सुरू होणार आहे. आणि तो तिथेच थांबला. संध्याकाळ झाली. ऑफिस रिकामं झालं. सगळे जाऊ लागले. पण ती वृद्ध आई अजूनही तिथेच होती. मजल्यावर पडलेल्या कॉफीच्या थेंबांना ती पुसत, जणू स्वतःच्याच नशिबाचे डाग मिटवत होती. अचानक झाडूचा दांडा हातून निसटला आणि त्या स्वतःच खाली बसल्या. पाय सुजलेले, श्वास जड, पण चेहऱ्यावर एकही तक्रार नाही. स्वतःशी हळूच म्हणाल्या, काम कर विमला, काम कर. कुणाकडे हात पसरणार नाही. ज्या मुलासाठी तुझे सारे स्वप्न तारण ठेवले, त्याच्याच आठवणीत मेहनत कर. तुझा मान तसाच राहू दे. दूर उभा सिक्युरिटी गार्ड हे सगळं पाहत होता. तो पुढे आला आणि म्हणाला, माझी राहू द्या ना, मी करतो. विमला हसली, नको रे बाळा, हे माझं काम आहे. तू फक्त ही बादली बाहेर ठेव.
तिच्या आवाजात एवढी नम्रता, एवढी गरिमा होती की क्षणभर तर वाऱ्यालाही थांबावंसं वाटेल. कधी कधी आयुष्य हेच शिकवतं, जे मनापासून झुकतं ते सर्वात उंच होतं. रात्री बस स्थानकाजवळ विमला देवी एकट्या बसल्या होत्या, हातात छोटं टिफिन आणि नजर आकाशाकडे. शहरांच्या दिव्यांमध्ये त्यांच्यासाठी कुठेच जागा नव्हती, पण चेहऱ्यावर चिंता नव्हती, फक्त हलकसं हसू. जणू स्वतःलाच सांगत होत्या, काश आज सुमितने एकदा तरी माझ्याकडे पाहिलं असतं. थंड वाऱ्यात बसता बसता त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. त्या आकाशाच्या कोपऱ्याकडे पाहत राहिल्या, जिथे कधी काळी त्यांनी आपल्या मुलांसाठी प्रार्थना केली होती. हे देवा, माझा मुलगा मोठा माणूस होऊ दे, जेणेकरून त्याला कधी मान खाली घालावी लागू नये. पण आज त्याच मुलाने आईच्या सावलीसारखे अस्तित्व खाली पाडले होते. कधी काळी हीच आई सगळ्यांच्या घरात जाऊन साफसफाई करायची, फक्त मुलाची शिक्षण थांबू नये म्हणून. ती नेहमी म्हणायची, गरिबी वाईट नसते रे बाळा, जर हाऊस मोठ्या असतील तर. आणि सुमित नेहमी हसत म्हणायचा, पहा आई, एक दिवस मी खूप मोठा ऑफिसर बनेन. तो दिवस आजही तिच्या डोळ्यांमध्ये चित्रासारखा जिवंत होता. ज्या दिवशी सुमितचं शहरातील नामांकित विद्यापीठात सिलेक्शन झालं होतं, त्या दिवशी संपूर्ण वस्तीमध्ये मिठाई वाटली होती विमला देवीने. त्याच संध्याकाळी त्यांनी आपलं गळ्यातलं लॉकेट विकलं, आणि फक्त मुलाचा फीचा खर्च निघावा म्हणून. लोक म्हणले, एकटी बाई आहेस, कसं सांभाळशील इतका खर्च? ती हसत म्हणाली, आई आहे, सगळं सांभाळेन. वेळ गेला. सुमितची डिग्री पूर्ण झाली. त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. एकदा त्याने फोन केला, आई, आता आपली जिंदगी बदलणार. विमला देवीसाठी ते शब्द जणू देवाचा आशीर्वाद होते. त्यांनी झोपड्यातल्या तुळशीपाशी दिवा लावला आणि हात जोडले. आता माझा मुलगा कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. पण वेळेला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. हळूहळू मुलाचे फोन कमी झाले. संभाषण औपचारिक झालं. कधी आधी विचारायचा, आई जेवलीस का? आता फक्त म्हणायचा, आई सगळं ठीक आहे ना, मी बिझी आहे, नंतर बोलतो. विमला देवी समजत होत्या की मुलगा बदलतो आहे, पण तरीही रोज मंदिरात जाऊन त्याच्या प्रगतीची प्रार्थना करत. काही वर्षांनी एक दिवस मुलाने लग्नाची बातमी दिली. आई, मी लग्न केलं. विमला देवी खूप आनंदी झाल्या. चला, आता माझ्या मुलाचं घर बसलं. त्या 2 जोड्या कपड्यांची आणि मिठाईचा डब्बा घेऊन मुलाकडे जाण्यासाठी निघाल्या. स्टेशनला पोहोचून त्यांनी फोन केला, सुमित, मी पोहोचलीये. सुमित म्हणाला, आई, आधी सांगितलं असतंस तर मी रिसीव करायला आलो असतो, पण आता तर मी मीटिंगमध्ये आहे. त्या हसत म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, मी स्वतः येते. त्या मुलाच्या घरी पोहोचल्या. दरवाजा उघडला आणि सुनेने वरपासून ते खालपर्यंत पाहत थंड आवाजात विचारलं, आपण कोण? अरे बाळा, मी सुमितची आई, म्हणजे तुझी सासू. ओ, तुम्ही अचानक कसं काय आला? आम्हाला तर कळवलंच नव्हतं. हे ऐकून विमला देवी हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, मी विचार केला की माझ्या मुलाने मोठं घर घेतलं आहे, त्याचं घर बघावं म्हणून आले. तेवढ्यात सुमित बाहेर आला. आईला पाहून क्षणभर थांबला, मग फक्त एवढंच म्हणाला, आई, आता मी थोडा बिझी आहे, तुम्ही आराम करा. त्यांच्या मनाला लगेच कळालं की मुलाच्या घरी तिच्यासाठी जागा नाही. रात्री जेव्हा सुनेने म्हटलं, आई, इथे जागा थोडी कमी आहे, तुम्ही गेस्ट रूम मध्ये राहा, तेव्हा त्या म्हणाल्या, बरोबर ग सून, मी कुठेही राहिले तरी तीच माझी खोली. पण आतून त्यांचं मन तुटत होतं. इतकी वर्ष लोकांच्या घरी झाडू पोछा करून मुलाला लायक बनवलं, पण आज त्याच मुलाकडे तिच्यासाठी वेळ नव्हता. दुसऱ्या दिवशी सुनेने हळू आवाजात सांगितलं, आई, आमच्याकडे नोकरानी आहे, तुम्ही हवं तर गावाकडे परत जा, तिथे आराम मिळेल.
विमला देवी हसल्या. सून, मी आराम करायला आले नव्हते, फक्त माझ्या मुलाचं घर कसं आहे ते बघायला आले. मग त्यांनी आपली छोटी पिशवी उचलली. मुलाला खोलीच्या दाराशी उभं राहून म्हणाल्या, बाळा, मी निघते. वेळ मिळाला तर भेटायला ये. सुमितने फक्त डोकं झुकवलं आणि दरवाजा बंद केला. त्याच्या पाठीमागे आईचा आवाज दाबूनच राहिला. आनंदी राहा, एवढं म्हणून विमला देवी तिथून निघाल्या. त्या रात्री ट्रेनमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघताना त्या विचार करू लागल्या, मुले किती लवकर मोठी होतात, पण आई वृद्ध होत नाही, फक्त नकोशी वाटू लागते. काही महिन्यांनी त्यांच्या गावातील झोपडीही कोसळली, तर त्या पुन्हा मुंबईला परतल्या. पण यावेळी मुलाला भेटायला नाही, काम शोधायला. कोणीतरी सांगितलं मोठ्या कंपनीत साफसफाईचं काम आहे. त्यांनी साडी नीट केली आणि म्हणाल्या, काम कधीच छोटं नसतं बाळा, मन स्वच्छ असलं की झालं. त्यांना ठाऊक होतं की त्या ज्या कंपनीत कामाला जाणार आहेत तिथे त्यांचा मुलगाच मॅनेजर आहे. आणि एक दिवस जमिनीवर झुकून साफसफाई करताना त्या आपल्या मुलाच्या पायाशी येऊन पोचतील. दुसऱ्या दिवशी सूर्याची पहिली किरण पडली तेव्हा विमला देवीने साडीच्या पदराने कपाळाचा घाम पुसला आणि इमारतीत प्रवेश केला. सिक्युरिटी गार्डने नाव विचारलं तर त्यांनी नीट सांगितलं, विमला देवी. साफसफाईचे नवीन काम मिळाले. बाळा, तो म्हणाला, आत या, ग्राउंड फ्लोअरला सुपरवायझरला भेटा. काही सगळं आहे ना, काही त्यांच्यासाठी नवीन होतं. चमकणारा स्टाईल, थंड हवा, मशिनींचा आवाज आणि लोकांचे चेहरे, ज्यात आपुलकीच नव्हती, फक्त शिस्त होती. विमला देवीने कोपऱ्यात ठेवलेला झाडू उचलला आणि हळूहळू साफ करू लागल्या. प्रत्येक फटकाऱ्यात एकच समाधान होतं. जणू त्या स्वतःला सांगत होत्या, ज्या हातांनी मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न विणलं तेच हात आता मेहनत करून पोट भरत आहेत. यात लाज कसली? दुपारी सगळे जेवत होते तेव्हा कोणीतरी म्हटलं, आज आपल्या नवीन रिजन मॅनेजर पहिला दिवस आहे. सगळे उत्सुक होते. बोलण्यात कौतुक होतं. खूप टॅलेंटेड आहेत म्हणे. विमला देवी हे सगळं ऐकत होत्या. काही समजत नव्हतं. त्यांना आपल्याच कामात गुंग होत्या. थोड्या वेळाने वेटिंग रूम बाहेर आवाज आला. टाळ्यांचा गजर. दरवाजा उघडला आणि त्यांनी वर पाहिलं. तोच होता त्यांचा मुलगा सुमित. निळा सूट, आत्मविश्वास, लोकांशी हस्तांदोलन करताना त्याचं रूप. विमला देवीचा श्वासच अडकळला. त्या एका क्षणासाठी स्थिर झाल्या. हातून झाडू पडला. पाण्याच्या बादलीतून थोडं पाणी उडालं. सुमित बाळा, त्यांच्या ओठातून खूप हळू आवाज केला, पण तो आवाज हृदयातच अडकला. सुमितने नजर वळवली, जणू तो ओळखतच नाही. संध्याकाळी ऑफिस रिकामं झालं होतं. सुमित कॅबिनमधून बाहेर आला. त्याने आईकडं पाहिलं. वाकलेली कंबर, थकलेले पाय आणि हातातला पोछा. हे दृश्य त्याला लहानपणी नेऊन सोडलं. आई सकाळी गाणं म्हणत झाडू लावत असे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण अहंकार म्हणाला, नको, मी आता मॅनेजर आहे, कुणी पाहिलं तर. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पाणी भरत होती. फरशी थोडीशी ओली होती. पाय घसरला आणि बादली कोसळली. पाणी पसरलं आणि सुमितचे बूटही ओले झाले. मग उभे दोन स्टाफ मेंबर हसले. सुमित चिडला. ध्यान देऊ शकत नाही का? हे ऑफिस आहे, घर नाही. विमला देवी झटपट वाकल्या आणि बादली उचलून हात जोडून म्हणाला, माफ कर बाळा, चूक झाली. बाळा हा शब्द ऐकून सुमित थबकला, पण लोकांच्या नजरेतून वाचवण्यासाठी म्हणला, नाही, मी यांना ओळखत नाही. कदाचित सगळ्यांना असंच म्हणत असतील. विमला देवी शांतपणे फरशी पुसू लागल्या. त्यांच्या डोळ्यातला एक थेंब त्या ठिकाणी पडला जिथे त्यांच्या मुलांचा बुटाचा ठसा होता. दिवस जात गेले. विमला देवी पहाटेच येत आणि शेवटी निघत.
कधी काही मागितलं नाही, फक्त रोज निघताना म्हणायच्या, हे प्रभू, माझ्या मुलाला योग्य वाट दाखव. ऑफिसमध्ये सविता शर्मा नावाची एक मुलगी होती, सुमितची पर्सनल असिस्टंट. तिला विमला देवी अत्यंत आपुलकीची वाटत. ती म्हणायची, अम्मा, तुम्ही किती छान काम करता. एके दिवशी तिने विचारलं, तुमच्या घरी कोण कोण आहे? विमला देवी हसल्या. एक मुलगा होता, आता खूप मोठा झालाय, नम्रपणा विसरला. सविता आश्चर्याने विचारते, काय करतो तुमचा मुलगा अम्मा? विमला म्हणाल्या, कुठेतरी मॅनेजर आहे बाळा. कुठे राहतो? विमला देवींचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, माहित नाही बाळा कुठे राहतो. सविताने विषय सोडला. विमला एकट्या पडल्या आणि रडू लागल्या. त्यांनी आपल्या बॅगेतून एक फोटो काढला. सुमितला युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल मिळाल्यावरचा फोटो, ज्यात त्यांना आई म्हणून सन्मानित केलं होतं. विमला म्हणाल्या, हा सुमित जो मोठ्या कंपनीत मॅनेजर झाला आणि तो मला विसरला. अचानक मागून सविता आली. तिने फोटो पाहिला आणि म्हणाली, अम्मा, हे तर सुमित सर नाही का? हे तुमच्या बाजूला तुमचा मुलगा बसलाय ना? विमला घाबरल्या, काहीच बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या मनात एक भीती, माझ्या कारणाने माझ्या मुलाची नोकरी गेली तर. पण सवितांना सर्व समजलं होतं. ती त्यांच्या शेजारी बसली आणि म्हणाली, अम्मा, तुम्ही सांगितलं का नाही सुमित सर तुमचा मुलगा आहेत? विमला म्हणाल्या, कसं सांगणार बाळा, भीती वाटत होती कुठे त्याची नोकरी जाईल म्हणून. सविताच्या हातातून फायली खाली पडल्या. तिला लक्षात आलं, हीच ती आई जिला सुमितने त्या दिवशी ओळखलंच नाही. दुसऱ्या दिवशी सविताने कंपनीचे मालक राजीव कपूर यांना सगळं सांगितलं. राजीव कपूर गंभीर पण मनाने भावुक होते. ते म्हणाले, जर हे खरं असेल तर आज परीक्षा सुमितची नाही, आपल्या सगळ्यांची आहे. तयार? त्यांनी दिवसाची रेकॉर्डिंग काढून घेतली, ज्या दिवशी सुमितने आईवर ओरडले होते, आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण ऑफिसमध्ये एक मीटिंग बोलवली. सगळे कर्मचारी जमले. सुमित मध्ये उभा होता. तेव्हाच मालक म्हणाला, आज आपण या कंपनीतील सर्वात प्रामाणिक आणि खरी कर्मचारी यांना सन्मानित करणार आहोत. हे ऐकतात सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. विमला देवी मंचावर आल्या. चेहऱ्यावर साधेपणा आणि डोळ्यात विनम्रता होती. राजीव कपूर म्हणाला, यांचे काम फक्त सफाई नाही, या जगाची आत्मा स्वच्छ ठेवणेही त्यांचं काम आहे. आणि कदाचित तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल की या आपल्या कंपनीचे मॅनेजर सुमितच्या आई आहेत. हे ऐकून संपूर्ण ऑफिस थबकलं. त्या क्षणी राजीव कपूरने घोषणा केली, आता दरवर्षी कंपनीमध्ये विमला देवी यांच्या नावाने त्या कर्मचाऱ्यांना सन्मान केला जाईल, जो प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे उदाहरण ठरतील. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दणदणून गेला. सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर आदर होता. मंचावर उभ्या असलेल्या विमला देवी शांतपणे डोकं झाकून उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विनम्रता होती, पण डोळ्यात ती चमक होती जी आईच्या जिंकण्यातून येते. टाळ्यांच्या आवाजात सुमित पुढे आला. तो आईसमोर झुकला. शब्द गळ्यातच अडकले. मग मंद आवाजात म्हणाला, आई, मी तुमच्या उंचीसमोर, तुमच्या मेहनतीसमोर, तुमच्या ममतेसमोर खूप छोटा पडलो. जर माफी या शब्दाने तुम्हाला थोडंसंही समाधान मिळत असेल तर मी तुमची माफी मागतो. विमला देवी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात करुणा होती, आवाज शांत होता. बाळा, आई कधी रागवत नाही, फक्त एवढं वाट बघत होते की तिचा मुलगा एक दिवस परत येऊन तिला आई म्हणेल. सुमित गुडघ्यावर बसला. पुन्हा ऑफिस टाळ्यांनी दणदणून गेलं. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात फक्त एकच भावना होती, आदर. मीटिंग संपली. सर्वजण हळूहळू बाहेर गेले, पण सुमित तिथेच उभा राहिला. मग आई समोर हात जोडून म्हणाला, आई, आता घरी चला. तुम्हाला इथे काम करण्याची काहीही गरज नाही.
तुमचं घर तुमची वाट पाहते. विमला देवी हळूच हसल्या आणि म्हणाल्या, नाही बाळा, मी इथेच ठीक आहे. ही जागा आता माझी सवय झालीये. इथे माझी गरज आहे. घरी गेल्यावर मी ओझं बनेन. सुमितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आईचा हात धरला आणि रडवलेल्या आवाजात म्हणाला, आई, ओझं ते असतं ज्यामुळे घराची रोशनी कमी होते. पण तुम्ही तर ती ज्योत आहात ज्याने माझं आयुष्य उजळवलंय. तुमच्या विना घर नाही, फक्त रिकाम्या भिंती आहेत. आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी काही क्षण शांत बसून मान खाली केली. मग म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू खरंच इच्छित असशील तर येते, पण एका अटीवर. सुमित लगेच म्हणाला, हो सांग आई. बाळा, मला राणीप्रमाणे ठेवू नकोस. मला घरात फक्त आईप्रमाणे राहू दे. सुमितने तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, आई, तुमच्यासारख्या आईला राणीप्रमाणे ठेवणंही कमी आहे. घरात तुमची चाहूल असेल तेव्हाच घर पूर्ण वाटेल. संध्याकाळी दोघे घरी पोहोचले. दरवाजा उघडताच सुनेने त्यांना पाहिलं आणि चेहऱ्यावर आश्चर्य आणि घाबरले पण उतरलं. ती म्हणाली, सुमित, तुम्ही आईला परत घेऊन आलात? सुमित शांत पण ठाम आवाजात म्हणाला, हो रचना, आज त्या घरात परतल्या आहेत जिथून मी या जगात आलो. रचना थोडी अस्वस्थ झाली, पण तुम्ही मला विचारलं तर नाही. लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? सुमितने खोल श्वास घेतला. रचना, समाज काय विचार करतय हे विचार करतच आपण आपलेच नातेसंबंध हरवतो. आज मला हवंय की समाज आमच्याकडून शिकलं पाहिजे की आईचा सन्मान हीच खरी प्रतिष्ठा आहे. रचना शांत झाली. मग म्हणाली, सुमित, तुम्हाला माहित नाही, जेव्हा आई इथे आल्या होत्या तेव्हा लोकांनी मला किती टोमणे मारले. म्हणाले, तुझी सासू नोकरानीचं काम करते. मला खूप लाज वाटली होती. सुमितच्या डोळ्यात वेदना आल्या, पण आवाज स्थिर होता. रचना, लाज तेव्हा वाटावी जेव्हा एखादा मुलगा स्वतःच्या आईला ओळखत नाही. आई मेहनत करते म्हणून लाज वाटू नये. या स्त्रीने माझ्यासाठी आपली झोप, आपला मान, आपला आनंद सर्व काही दिलं. आज जर मी तिला घरात एक खोलीही देऊ शकत नसेन तर हे घर नाही, फक्त दिखावा आहे. विमला देवी पुढे आल्या, सुनेचा हात धरला आणि म्हणाल्या, पोरी, मी तुला काही समजू इच्छित नाही. फक्त एक सांगते, ज्या घरात सुनेला मुलीसारखं स्थान मिळतं ते घर नाही, ते मंदिर बनतं. रचनाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. ती झुकून विमला देवींचे पाय धरू लागली. आई, माफ करा, मी तुम्हाला खूपच चुकीचं समजलं. विमला देवीने तिला उचललं. हसत म्हणाल्या, पोरी, आईला माफी नकोय, फक्त थोडंसं आपलेपण हवं असतं. दिवस जात होते. विमला देवी आता मुलाच्या घरीच राहत होत्या. सकाळी तुळशीपाशी दिवा लावत, सुनेसोबत स्वयंपाक करत आणि सुमित रोज सकाळी त्यांच्या पायाला हात लावून ऑफिसला जात होता. घरात पुन्हा आनंद, शांतता आणि ऊब परत आली होती. काही आठवड्यांनीच कंपनीत एक मोठी घोषणा झाली. कंपनीचे मालक राजीव कपूर म्हणाले, आपण विमला देवी हिम्मती फाउंडेशन सुरू करीत आहोत, ज्यात वृद्ध मातांना आपल्या मुलापासून दूर राहूनही धैर्याने जगावं लागतं, त्यांच्यासाठी मदत. ही योजना सुमितच्या सूचनेवर सुरू झाली होती. सगळे टाळ्या वाजवत होते. मागे उभ्या असलेल्या विमला देवीही हसत होत्या, जणू देवाला सांगत होत्या, माझा मुलगा आता फक्त माझाच नाही, सगळ्यांचा झाला आहे. त्या संध्याकाळी सुमित आईसोबत छतावर बसला होता. हवा शांत होती, सूर्य मावळत होता, आकाश गुलाबी झालं होतं. विमला देवी आकाशाकडे बघत म्हणाल्या, बाळा, तू लहान होता तेव्हा मी तुला आकाश दाखवून म्हणायचे, पहा, तिथे देव असतो. पण आज मला असं वाटतं, देव फक्त वर नाही, तो त्या मुलांच्या हृदयातही असतो जो आईला ओळखतो. सुमितने आईचा हात धरला. आई, आज मला कळलं की आईचं हृदय देवापेक्षाही मोठं असतं. तुम्ही मला माणूस बनवलं
आणि आता मला हवंय की तुमच्यासारखं प्रत्येक आईचं डोकं उंच राहावं. विमला देवी हसल्या. बाळा, प्रेमासाठी झुकणं म्हणजे खऱ्या अर्थाने उंच होणं. रात्रीचा अंधार पसरत होते. तुळशीच्या दिव्याची ज्योत झुळूझुळू हलत होती. आईने हळूच डोळे मिटून प्रार्थना केली. प्रभू, प्रत्येक आईला असा मुलगा दे जो तिच्या आंचलाची किंमत जगात असतानाच समजेल आणि प्रत्येक मुलाला अशी समज दे जी पदापूर्वी आईचे संस्कार आठवावेत. मित्रांनो, आई कोणत्याही अवस्थेत असो, तिचा सन्मान कधीही कमी होत नाही. कारण चालणं, बोलणं, जगणं हे तीच शिकवते. म्हणूनच ती फक्त जीवनाची नव्हे तर माणुसकीची ही पहिली गुरु असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.